सँडविच बनवतोय. चला. बारीक चालू आहे पाऊस चिरचिरी. हे आमची किचन रूम आहे. याला किचन खिडकी पाडली. आता इथे खिडकीला ग्रिल बसवायचं आहे आणि इथे किचन बनवून घ्यायचं आहे. फक्त एवढंच काम बाकी आहे आता. चला मंडळी, आता आहे ना आपल्याला सँडविच करायसाठी आहे ना पहिल्यांदा कांदा कापून घ्यायचा आहे बारीक. मंडळी असे 2 मोठे कांदे चिरून घ्यायचे आहेत आपल्याला एकदम बारीक. बनवायचे आपल्याला सँडविच. आपल्याला आहे ना कमीत कमी 4 आहे ना शिमला मिरची छोटी चिरून घ्यायची. चला तर चिरूया. तर मंडळी ना आपण ती डब्बू मिरची चिरून घेतलेली आहे. शिमला मिर्च प्लस टॅमॅटो, हा कांदा आणि इथं मिरची आहे आणि हा आहेत बटाटे. तरी आपल्याला मिक्स करायचे. चाट मसाला वगैरे टाकायचा आहे याच्यामध्ये, ब्लॅक पावडर टाकायचे. मग सँडविचसाठी तयार होऊन जाईल आपलं मिश्रण. बघत राहा पुढे सँडविच कसं बनवतो. आणि सर्वात महत्त्वाचा हा आपला ब्रेड. बटाटा चिरून घेऊ ना, आडवा करायचा. चाकू कुठे? तर याच्यामध्ये आपण ब्लॅक पावडर घातलेले, चाट मसाला पण घालतोय आणि केचप पावाला ब्रेडला लावायचं. तवा आपल्याला आता चांगला गरम करून घ्यायचा आहे आणि हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. याच्यामध्ये ब्लॅक पावडर, चाट मसाला आणि इकडं मेन म्हणजे हे आपलं गावरान लोणी, त्याला लावून घ्यायचं आहे. हा आहे सॉस आणि इकडं आहे लोणी लावून घेतलेलं आहे वाटीमध्ये. हे आपल्याला एका बाजूला ब्रेडच्या लोणी लावायचं आहे, एका बाजूला सॉस लावून घ्यायचं आहे. हा झालेला आहे सँडविच तयार. त्याला आता आपल्याला तव्यावरती थोड्यामध्ये गरम करून घ्यायचं आहे. थांब तुला देते. थांब. तव्यावरती लोणी लावून भाजून घ्यायचे नाही. तर मित्रांनो सँडविच आहे ना तयार झालेलं आहे. आपण ट्राय करून बघूया. बघाल हां, पावसाळ्या वातावरणात सँडविच मस्त. हे मस्त आहे पण आता करायला लागलं. तर हे आहे सँडविच आणि हे आहेत साधे पाव आहेत. सकाळी जे आले होते मला कमी पडले म्हणून घेतले होते. त्याला पण तसंच बनवलेलं आहे. बघूया कसं लागते. मंडळी पावामध्ये बनवलेलं आहे आपण. जो पाव असतो ना नॉर्मल, त्याच्यामध्ये भाजी टाकून बनवलेलं आहे. छान आहे, मस्त. अब अपनी सारी बची हुई